नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. भजी खायला तर खूप सर्वांना आवडतात, पण आज आपण बनवत आहोत सिंधी पकोडा. ते सुद्धा 5 ते 10 मिनिटात झटपट असे. आणि हे पकोडे इतके क्रिस्पी आणि टेस्टी लागतात ना, तुम्ही एकदा करून पाहाल तर तुम्ही परत परत कराल. एकदा तुम्ही करून पाहाच. किती सुंदर आणि टेस्टी लागतात आणि झटपट सुद्धा होतात आणि कुरकुरीत राहतात शेवटपर्यंत. यांना सन्ना पकोडा सुद्धा म्हणतात. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत बघा, आणि क्रिस्पी सुद्धा आहेत आणि टेस्टी सुद्धा लागतात. चला तर आपण पाहूया सन्ना पकोडा कसा बनवतो. त्यासाठी आपण 1 कप बेसन घेतलेला आहे. 4 ते 5 टेबलस्पून आपण कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरलेले आहेत ते कांदे. 3 हिरव्या मिरच्या, तुम्हाला जर जास्त हव्या असतील तर घेऊ शकता. ओवा 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून धणे क्रश केलेले आहेत, ते 2 तुकडेच फक्त केल्यात. बडीशोप घेतलेले आहे 1 टीस्पून. घेतलेला आहे 1/4 टीस्पून. 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. सॉल्ट टेस्टनुसार. थोडी लाल मिरची पावडर 1 टीस्पून. कोथिंबीर 4 ते 5 टेबलस्पून. आणि ते चांगले मिक्स करून घेऊया आपण. थोडं थोडं करून पाणी टाकूया. मिक्स करत करत थोडंसं असं पाणी घेऊया. खूप पातळ असं बॅटर नाही बनवायचं आपल्याला, आणि खूप जाड थिकही नाही. जितकं आपण पकोड्यांचं पीठ चांगलं फेटून घेऊ ना, तितके आपले पकोडे क्रिस्पी होतील आणि खूप चांगले लागतील. त्यासाठी आपण चांगलं पीठ फेटून घेऊया आपल्या पकोड्यांचं, म्हणजेच आपली भजीच. जितकं पीठ आपलं फेटलं जाईल ना भजींचं, तितकं ते हलकं होईल आणि आपले जे पकोडे आहेत ते क्रिस्पी होतील. आणि हे पकोडे शेवटपर्यंत क्रिस्पीच राहतात, सॉफ्ट नरम होत नाही आणि इतके टेस्टी लागतात ना, खूप सुंदर. आणि आपले जर भजी जर कुरकुरीत असतील तर खायला सुद्धा मजा येते ना. तसेच हे भजी आहेत सिंधी लोकांचे स्पेशल सन्ना पकोडा. एकदा करून पहा, खूप छान लागतात. आणि जे आपण स्पायसेस टाकल्यात ना, त्यांचे प्रत्येक स्पायसेसचा एक वेगळा असा फ्लेवर त्यात येतो आणि खूप छान लागतं तो फ्लेवरमध्ये. ते वेगवेगळे फ्लेवर येतात त्याच्यामध्ये. प्रत्येक स्पायसेसचा फ्लेवर एक चांगला येतो त्याच्यामध्ये आणि खूप छान लागतात. आपण एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं होतं, ते तापलेलं आहे. आता त्यात आपण खूप मोठे असे पकोडे तळून घेऊया. छोटे नाही, मोठे टाकून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर तळून घेऊ आपण. अशा प्रकारे टाकायचे मोठे. सिंधी पकोड्यांची एक स्पेशालिटी काय आहे, त्या पकोड्यांना आपण 2 वेळा फ्राय करतो. एकदा असे आपण मोठे काढून घेतो आणि मग त्यांना परत तोडून परत एकदा फ्राय करतो, डबल फ्राय करतो आपण. त्यामुळे ते पकोडे क्रिस्पी होतात. आणि हे पकोडे ना खूप फ्लेवरफुल असतात. आपले दुसरे जे भजी आपले आहेत ना, त्यांच्यापेक्षा खूप छान आणि सुंदर लागतात हे पकोडे. थोडेसे गोल्डन होईपर्यंत आपण ते तळून घेऊया.
खूप फास्ट फ्लेमने ठेवायची, लो मीडियम फ्लेमवर तळून घेऊया आपण ते. जितकं लो मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करू तितके ते चांगले होतील. ते आता पलटून घेऊया. आपल्या आता अशा प्रकारे ते आपले पकोडे झालेले आहेत. मग ते आपण काढून घेऊया आणि 5 मिनिटांनंतर परत त्यांना आपण फ्राय करूया. पाहू शकता थोडे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता त्यांना आपण ना हातानेच तुकडे करून घ्यायचे. आपल्याला ज्या साईजचे हवेत त्या, सुरीमध्ये कापायचे नाही. सन्ना पकोड्यांचा जो युनिक शेप असतो त्यांचा तो येणार नाही सुरीमध्ये कापून. हातानेच तोडायचे ते. असे सर्व जे आपण भजीचे पकोडे बनवले आहेत ना ते असे हाताने तोडून घेऊया. बघा तुम्ही किती छान आतपर्यंत त्यांचं फुललेले पण आहेत ते. आणि जेव्हा आपण त्यांना परत फ्राय करू ना, असे क्रिस्पी आणि इतके छान लागतात ना. पकोडे जर क्रिस्पी असतील तेव्हाच खायला मजा येते. आपले पकोडे आता तोडून झालेले आहेत. आता आपण परत फ्राय करून घेतोय त्यांना. लो मीडियम फ्लेमवरच ठेवायचे. मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे, फास्ट नाही ठेवायचे. जर आपण फास्ट फ्लेमवर फ्राय केले तर ते क्रिस्पी होणार नाही. वरून ते लाल होतील आणि चांगला फ्लेवर त्यांना येणार नाही. त्यांना असं पलटत जरा थोडंसं असं पलटून घ्यायचं आणि मग असंच ते फ्राय करत राहायचे. जसे आपले पकोडे आपण फ्राय करतो ना तसेच हे पकोडे सुद्धा आपण फ्राय करायचे. जवळजवळ आपले पकोडे झालेले आहेत फ्राय करून. पाहू शकता तुम्ही. आता बघा अशा प्रकारे आपले फ्राय झाले पाहिजे. बघा किती सुंदर दिसत आहेत. लागतात सुद्धा टेस्टी. खूप टेस्टी होतात हे पकोडे. असेच आपण सर्व पकोडे तळून घेऊयात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि बनवल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू.